हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजची मॉर्निंग ना खूपच लवकर झाली. तर चला ब्रश करून घेतला आणि नंतर बाहेर जायचं होतं. अरे बाहेर नाही जायचंय, बाजूच्या घरातच जायचंय. तर चला इकडे येऊन लॉक घेतलं उघडून आणि आता ना मला गरम पाणी प्यायचं होतं, कोमट पाणी. तर पाणी कोमट करता करता फारच गरम झालं, लक्षच नाही माझं. तर तेव्हा ना मी व्हिडिओ एडिटिंग करत होती, तर माझं लक्षच नाही राहिलं. तर नंतर पाणी घेतलं पिऊन आणि आता अभ्यास करायचा होता. तर आज आपल्याला जायचं होतं शेगावला. तर चला आता मी झाली आहे रेडी आणि जायचं होतं. तर दादाने बघा आपल्याला पैसे दिले आणि पैसे घेऊन आता आपण जाणार आहे शेगावला. तर मी बाहेर बसून ना आईचा वेट करत होती. तर आई तर काही यायचं नावच नव्हती घेत. म्हटलं पवन आणि साक्षी आले असतील, चल म्हटलं. तर बघा हे पण आले होते इकडे येऊन आणि नंतर आम्ही गप्पा मारत मारत चला आलो इकडे. आणि इकडून आम्हाला कुठं जायचं होतं काहीच माहिती नव्हतं. तर आम्ही इथं थांबलो आणि नंतर एका काकाला विचारलं की कुठं जायचं आहे म्हणून आमच्या लोकेशनला. तर त्यांनी सांगितलं सरळ सरळ जा, मग टर्न घ्या वगैरे. तर आम्ही असं निघालो रस्त्याने. तर बघा किती सुनसान रस्ता आहे, कोणीच नाही, एक गाडी होती फक्त. नंतर मामा आले आम्हाला घ्यायला. तर मामाने रस्ता दाखवला. तर चला आता मामाच्या मागे मागे आपण निघालोय आता जायला. आणि इकडे येऊन तर बघा राम आणि केतू पण आले होते. तर बघा राम कसा हसत होता आणि ही बघा केतकी. तर आता इकडे येऊन आता आपल्याला केक कटिंग करायचं होतं. वीरूचा बर्थडे आहे ना. तर मावशीच्या गप्पा बघा, माझा व्हिडिओ काढ, मला घे व्लॉगमध्ये. आणि नंतर इकडे बघा वीरूचं तर काही वेगळंच चालू होतं. चाकू घेतला हाती आणि केक कटिंग करायला बघत होता. तर मामाने चाकूच घेऊन घेतला आणि नंतर तो काय त्याच्यावरचे ते फुलं पण उचलत होता चॉकलेटने बनलेले. त्याला तर कटिंग करायची घाईच झाली होती. आणि इकडे महादेवाच्या मंदिरात येऊन आपण करून घेतलं दर्शन आणि नंतर काय पंक्ता पण बसून गेल्या. तर आता हे रामला जेवायचं होतं. तर चला मी त्याच्यासाठी ना वरण भात घेऊन आली आणि ते बघा इकडे मस्तपैकी खात होता आणि आम्हाला पण फार भूक लागली होती. नंतर दुसऱ्या पंक्तीत आम्ही पण बसून गेलो जेवण करायला. तर चला आता जेवण करायला करूया आपण सुरुवात. जेवण झालं आणि इकडे येऊन बघा याचं काय चालू आहे, मस्त आराम चालू आहे जेवणानंतर. मला म्हणते हिला घे व्लॉगमध्ये, हिला घे. नंतर बघा आम्ही सगळे बसलेलो होतो आणि राम बघा मस्त झोप काढत होता. तर आमच्यात तर काय मस्त गप्पा चालू होत्या आणि केतू बघा मस्त घोडा खेळत होती मागे. चला आता रामला ना मामीकडे देऊन दिला आणि नंतर इकडे सगळे घरी जात होते. तर माझं पण झालं होतं, म्हटलं चला आपण पण जाऊया आणि आईला सांगितलं चल. तर आईच्या तर काही गप्पाच नव्हत्या संपत. इकडे येऊन मी मस्त गाडीवर बसले आणि आईची वाट बघत होती. तर नंतर आता मला जायचं होतं दादाच्या मळ्यात. तर बघा इकडे मी आली आणि इकडे किती छान छान कुंदाची फुलं वगैरे आहेत. तर बघा मोगरा पण आहे आणि कुंदाचं हे बघा. तर ते तर काय मला फुललेलं एक पण नव्हतं दिसत, मी शोधत होती तर. आणि बोरीचं झाड पण होतं, तर बोरं पण घेतले. आणि जाम बघा, जाम शोधत होते मी, खूप सारे जाम होते पिकलेले, पण मला तर काही कळतच नव्हतं. तर हा जो जाम होता ना हा मी तोडत होती आणि तो कच्चाच आहे, तो तर काही माझ्या याने तुटतच नव्हता. मग थोडी एक्स्ट्रा मेहनत घेतली आणि जोरात जोरात ओढला. तर बघा आता फायनली जाम तुटला माझ्या याने. आणि नंतर बाकीचे पण जाम शोधत होते, आपल्याला ना घरी पण घेऊन जायचं आहे. तर दादा पण शोधत होता. तर हे बघा किती छान छान फ्लॉवर आहे ना, शेवंतीचं शायद, मला नक्की माहिती नाही, पण काय गलाठा काहीतरी असं काहीतरी म्हणतात या फ्लॉवरला. तर कुंदाची फुलं बघा किती छान आहेत. तर मी बघत होती आणि नंतर एकच फ्लॉवर मिळालं मला फुललेलं, बाकी सगळ्या कळ्याच होत्या. तर बघा कशी दिसत आहे मी, सांगा बरं कमेंट करून. आणि नंतर जाम शोधत होती. तर दादाने शोधले आता जाम, मी तर काय फक्त बघतच होती, माझ्याने तर काही तुटत पण नव्हते ते. तर चला आता हे फ्लॉवर बघा, फ्लॉवर सोबत घेतला आता आणि एवढे जाम पण तोडून घेतले. नंतर हे इथं ना एक बकरीचं पिल्लू होतं. तर मला तर त्याची फारच भीती वाटत होती. यासोबत फोटो काढायला घेतलं होतं मी, पण थोड्याच वेळात ना मला समजलं की राहते राहते काही मारत नाही वगैरे वगैरे. आणि नंतर त्याला दिला आता खाली सोडून. पण ते पिल्लू एवढं शांत होतं ना की तिथंच उभं राहिलं, काही जास्त हल्लं पण नाही. मला तर असं वाटलं की जाणार आता हे पळून. आणि नंतर त्याला हात लावले तर म्हटलं चला आता हात धुवून घेऊया. तर मी ना विहिरीचं पाणी सुद्धा काढलं. तर मी ना ते बकेट वरती घ्यायचं ट्राय करत होती, पण एक्स्ट्रा मेहनत घेतल्यावर वरती आली, त्याशिवाय तर काही येणारच नव्हती. नंतर बघा बोरीचे झाडाचे ना आम्ही बोरं पाडत होतो. तर माझ्या ना डोक्यालाच लागलं एक बोर. तर बोरं पण घेतले आणि जाम पण. नंतर ना इकडे आत्याकडे आली. तर इकडे ना दीदी मस्त मुंजा मूवी बघत होती. तर म्हटलं चला आपण पण बघूया थोडा वेळ. तर मी बघत होते, मला तर काही भेंडा कळत नव्हतं त्यातलं. नंतर चला आता आत्याला करूया आता बाय बाय आणि जाऊया आता घरी. तर आई आणि आत्या बघा आल्या. तर चला मी गाडीवर बसली आणि इशू काय
मला जाऊ द्यायचं नावच नव्हती घेत. मस्त मागे येऊन बसली आणि जाऊ नको करत होती. तर तिला कसं मस्त समजवलं आणि घेतली आपली गाडी आणि इकडे येऊन टाकला आता पेट्रोल. आणि चला पेट्रोल पण भरून घेतलं. आणि मला ना चिप्स घ्यायचे होते, तर रस्त्याने आपल्याला चिप्स लागले, तर चला चिप्स घेतले. आणि नंतर घरी येऊन फाफडा पण होता, फाफडा आणि चिप्स खाल्ले. आणि आई आणि आजीला बघा किती थंडी वाजत आहे तर, आणि गप्पा पण काही संपतच नाही. नंतर आईने मस्तपैकी दूध दिलं. तर चला आता आजी आणि मी मस्तपैकी दूध पेलं. तर चला भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.